अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आणि त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेईंचा पहिल्याच हल्ल्यात मृत्यू झाला। शिवाय इतरही महत्त्वाचे 48 नेते ठार केले असा दावा अमेरिकेनं केलाय। मात्र तरीही इराणमध्ये अमेरिकेला अपेक्षित असलेला सत्ता बदल काही एवढ्यात होईल असं दिसत नाही। का ते पाहूया या रिपोर्टमध्ये। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई हे अमेरिकन हल्ल्यात मारले गेले। त्यांच्यासह अमेरिकेनंच दावा केल्याप्रमाणे 48 प्रमुख नेते मारले गेले। शिवाय 40 प्रमुख सैन्य कमांडरही ठार झाले। त्यामुळे आता इराणमध्ये सत्ता बदल सहज होईल असं अमेरिकेला वाटलं होतं। इराणमध्ये सत्ता बदल हा अमेरिकन हल्ल्याचा आणखी एक उद्देश होता। केवळ इराणचे आण्विक प्रकल्प नष्ट करणं हा उद्देश नाही, तर तिथं अमेरिकेला इस्लामिक राजवट संपुष्टात आणायची आहे, हे याआधी अमेरिकेनं स्पष्ट केलं होतं। अमेरिकेला सत्ता बदल आता सहज वाटतोय, कारण इराणमध्ये सर्वोच्च नेते ठार झाल्यानं नेतृत्व कुणाकडे जाईल हा प्रश्न आहे। इतर महत्त्वाचे सल्लागार प्रमुख नेते ठार झाल्यानं अनुभवी नेतृत्वाचा प्रश्न आहे। महत्त्वाचे सैन्य कमांडर ठार झाल्यानं लष्करी अनुभवी नेते उरलेले नाहीत। प्रमुख शास्त्रज्ञही ठार झालेत, त्यामुळे लष्करी संशोधन क्षेत्रातही नेतृत्वाचा प्रश्न आहेच। IRGC कमांडर ठार झाल्यानं IRGC हा इराणचा प्रमुख कणा विस्कळीत झाल्याची अपेक्षा आहे। तसंच गेल्या डिसेंबरपासून इराणमध्ये सुरू झालेलं आंदोलन अद्याप शांत झालेलं नव्हतं। इराणवर हल्ला करून त्यांचे प्रमुख नेते ठार केल्यानंतर ट्रम्प यांनी तर आंदोलकांना सत्ता हातात घेण्याचं आवाहनही केलं। मी सर्व इराणी देशभक्तांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। ज्यांना बदल हवा होता त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे। त्यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घ्यावीत। मी पुन्हा IRGC इराणी लष्करी पोलीस यांना आवाहन करतोय की त्यांनी त्यांची शस्त्र खाली ठेवावीत। त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल, नाहीतर त्यांना आमच्या शिक्षेचा सामना करावा लागेल आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यूदंडच असेल। मी इराणी देशभक्तांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे त्यांनी या क्षणाचा फायदा घ्यावा। निडर व्हा, घाबरू नका, शूर व्हा आणि तुमचा देश ताब्यात घ्या। अमेरिका तुमच्यासह आहे। मी तुम्हाला वचन दिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे। आता तुमच्या हातात पुढचं भविष्य आहे। आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आहोतच। तर दुसरीकडे इराणचे शेवटचे शाह रझा पहलवी यांनी सत्तांतरणाची चांगली संधी असल्याचं म्हटलंय। देशात लोकशाही आणली पाहिजे असं मत या हल्ल्यानंतर त्यांनी व्यक्त केलंय। सध्याची स्थिती ही अत्यंत नाजूक आहे, कारण इस्लामिक राजवट पूर्णतः कोलमडली आहे। जे काही उरलंय ते काही समस्येवर तोडगा काढण्या इतपतही उरलेलं नाहीये। उलट जे काही उरलंय त्यांचं नोकरशाही, लोकशाही आणि सुरक्षा दल आणि लष्करात संक्रमण केलं जाऊ शकतं। मात्र अमेरिका आणि रझा पहलवी यांना वाटतं तितकं सत्तांतरण अजूनही सोपं नाही। अमेरिकन गुप्तचर संस्थांनाच हे सत्तांतरण सोपं नाही याची कल्पना आहे। 1979 मध्ये सत्तेत आलेल्या इस्लामिक राजवटीचा कणा आहे इराणी रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स IRGC। IRGC प्रमुख जरी या युद्धात मारले गेलेले असले तरी IRGC ही गेल्या कित्येक वर्षात बांधली गेलेली एक सशक्त यंत्रणा आहे। ती यंत्रणा अजूनही इस्लामिक राजवटीशी प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिली आहे। या यंत्रणेचे उरलेले नेते किंवा सैनिक सहजरित्या माघार घेणार नाहीत, कारण त्यांना आजवर या यंत्रणेकडून बरेच फायदे मिळाले। IRGC ही प्रचंड प्रोफेशनल यंत्रणा आहे। 1979 पासून इस्लामिक राजवटीशी प्रचंड निष्ठावंत राहिली आहे। पुढील नेता याच IRGCचा एखादा कट्टरपंथी नेता किंवा मौलवी निवडला जाऊ शकतो। डिसेंबर पासून झालेलं आंदोलन दडपण्यात IRGC पुढे राहिलाय। नागरी आंदोलनादरम्यान एकदाही IRGC किंवा इराणी सैन्यात बंड झालेलं नाही। आंदोलनादरम्यान अद्याप देशात आंदोलनातूनच सशक्त नेतृत्व निर्माण झालेलं नाही। रझा शाह पहलवी अद्याप देशाबाहेर आहेत। त्यांना सत्तेत आणेल इतकी सक्षम यंत्रणा तयार झालेली नाही। देशात अद्याप सत्ता हातात घेईल अशी विरोधी यंत्रणाच तयार झालेली नाही। कोणत्याही देशातील राजवट, त्यातही मुस्लिम देशांमधली राजवट बदलण्यामध्ये आजवर त्या देशाच्या सैन्यानं महत्त्वाची भूमिका निभावली आहे। इराणमध्ये सैन्य अजूनही इस्लामिक राजवटीशी निष्ठावंत राहिलाय आणि अजूनही अमेरिकन इस्रायली हल्ल्यांना तोंड देत आहे। कोणतीही क्रांती सैन्याच्या हस्तक्षेपाशिवाय घडणं तसं अवघडच असतं आणि इराणमध्ये अजूनही तशी चिन्ह दिसत नाही। खुद्द ट्रम्प यांनाही याची कल्पना येऊ लागली आहे। त्यामुळे जोवर खुद्द अमेरिका इस्रायली सैन्य इराणमध्ये घुसून सत्ता बदल घडवत नाहीत, तोवर अमेरिकेचं सत्तांतरणाचं स्वप्न केवळ इराणी नागरिकांवर सोपून पूर्ण होणं शक्य नाही। आणि म्हणूनच एकीकडे हल्ला सुरू ठेवलेला असतानाच अमेरिकेनं वाटाघाटींचा पर्यायही खुला ठेवलाय।
अर्थात इराणच्या अंतरिम नेतृत्वानं अमेरिकेशी इतक्यात चर्चा नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे इराणमध्ये तातडीनं सत्ता बदल सध्या तरी अवघडच दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.